आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गुंतागुंताचा बनलाय। ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत आणि त्यामुळे सगळेसोयरे अध्यादेशाविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही उपोषण सुरू केलंय। हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा वाढत असून सरकार कोणतीही हालचाल करत नसल्याने ओबीसी समाज आक्रमक झालाय। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंनी आरक्षण बचावसाठी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। या आंदोलनाला 7 दिवस उलटल्यामुळे लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंची प्रकृती खालावली। त्यामुळे सरकार विरोधात आक्रमक झालेले ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले। धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी बांधवांकडून टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला। सरकार पुरस्कृतच असू शकतं, सरकारला काय, त्यांनी असंच केलेलं इथून मागे बी सरकारने घेतलं वाजवून स्वतःचं, जनता सगळे विरोधात घालून बसली। सरकारनं शासनाचं विशिष्ट होतं का ते वैयक्तिक आले असे याचं मला उत्तर माहिती नाहीये। त्यामुळे शिष्टमंडळ आलंच नाही असं म्हणलं, ते वैयक्तिक आम्हाला भेटायला आले असू शकतो। त्यामुळे शासनानं काय केलं मला माहिती नाही। जालन्यातल्या वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी राज्यभरातून ओबीसी समाज दाखल होतोय। याचबरोबर बीडच्या केज तालुक्यातून 200 गाड्यांमधून शेकडो ओबीसी बांधव वडीगोद्रीत धडकले। याशिवाय हिंगोली जिल्ह्यातूनही शेकडो वाहनांसह लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी पोहोचले। की जे शासन दिशाभूल करीत आहे दोन्ही समाजामध्ये, की मराठा समाजाला म्हणते की तुम्हाला आरक्षण ओबीसीतनं देऊ आम्ही, आणि ओबीसीला म्हणते की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। आमची ओबीसी समाजाच्या वतीनं त्यांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, की तुम्हाला एकाच जातीचं जर मतदान पाहिजे असेल तर तुम्ही असे निर्णय घेऊ शकता, परंतु जर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांचं मतदान पाहिजे असेल, अगर त्यांना न्याय द्यायचा असेल तर तुम्ही आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे। सगळा समाज आहे ओबीसी समाज, ज्यामध्ये हाटकर, धनगर, माळी, कोळी जे काही 17 बोलतदार जे समाज आहे, सर्व समाज त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं। हाके सरांना लेखी आपण ताबडतोब पत्र द्यावं, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना रद्द करावी। जे न्यायाधीश शिंदे समिती आहे, संदीप शिंदे समिती, त्यांनी जे काही 54 लाख कुटुंबियांच्या बोगस नोंदी काढलेल्या आहेत त्या रद्द कराव्या। ओबीसी आरक्षण बचावसाठी ओबीसी संघटनांकडून अंबड शहर बंदची हाक दिली। दुकानं बंद करून ओबीसी आंदोलनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला। याशिवाय सकल ओबीसी समाजाच्या वतीनं अंबड शहरातून रॅली काढण्यात आली। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, याबद्दलची भूमिका पहिल्यापासून आमची आहे। याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे। 10 वर्षापूर्वी माननीय देवेंद्रजी बारामतीला आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, मग त्या आरक्षणाचं काय झालं? उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंच्या भेटीसाठी त्यांचं कुटुंब वडीगोद्रीमधील उपोषणस्थळी दाखल झालं। नवनाथ वाघमारेंची ढासळलेली प्रकृती बघून पत्नीसह लेक आणि लेकीच्या डोळ्यात अश्रू दाटून आल्याचं बघायला मिळालं। वैद्यकीय पथकाकडून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंची आरोग्य तपासणी करण्यात आली। मात्र 7 दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे प्रकृती खालावत चालल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय। दरम्यान लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या आग्रहाखातर घोटभर पाणी घेतलं। प्रेशर येऊ शकतं आणि त्या जीविता धोका होऊ शकतो। त्यांना ट्रीटमेंट करणं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करणं अत्यंत गरजेचं आहे। वाढतोय हां, ECG पण केला, ECGमध्ये चेंजेस सांगितलेत आणि कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घेणं गरजेचं आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनामुळे राज्यात आता आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय। अशा परिस्थितीत जरांगे आणि भुजबळांनी एकत्र येऊन ओबीसींची टक्केवारी वाढवावी असं आवाहन बच्चू कडूंनी केलंय। तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी भूमिका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा घेतली आहे। भुजबळ साहेब आणि जरांगे साहेबांनी एकत्र येऊन ओबीसीची टक्केवारी वाढवायसाठी खरं तर बोललं पाहिजे, कारण आता संख्या पण वाढलेली आहे ओबीसींची। त्यानुसार जे टक्केवारीचे आरक्षण पाहिजे ओबीसींना ते घडत नसेल तर टक्केवारी वाढली तर आपोआपच महाराष्ट्राचा मराठा आणि ओबीसी असा संघर्ष कमी होईल आणि खरी लढाई शेतकऱ्याची सुरू होईल।
आम्ही जी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं असलं पाहिजे आणि त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. शासनाला वाटत असेल की मराठा समाजाला द्यावं तर त्यांनी असं त्यांचं वेगळं ताट द्यावं. राज्यात आरक्षण मुद्दा चांगलाच गुंतागुंतीचा बनला आहे. ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. त्या पार्श्वभूमीवर सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. तर सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत सरकार मध्यम मार्ग काढणार कसा हा मोठा प्रश्न आहे. हिंगोलीहून संतोष भिसे आणि बीडहून उदय नागरगोजेसह गौरव साळी, जालना.